प्रामाणिकपणाचं उदाहरण ऑटो चालक इरफान अंकल यांनी सापडलेले पाकिट मालकाला केले परत। रमजान महिन्यात प्रामाणिकपणाची केली जपवणूक, चंदनझिरा पोलिसांकडून इरफान अंकलचे कौतुक। आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी वाटणाऱ्या जगातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचं उदाहरण जालना शहरात पाहायला मिळाले। तलाव सांगे येथील विकी शिवाजी मेंढरे या युवकाचे पाकिट जालना शहरातील बारवाले कॉलेज परिसरात रस्त्यावर पडले होते। हे पाकिट चंदनझिरा परिसरात ऑटो चालक इरफान अंकल यांना सापडलं। पाकिट सापडल्यानंतर ते स्वतःजवळ न ठेवता मूळ मालकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार इरफान अंकल यांनी केला। त्यांनी चंदनझिरा येथील शेख फारूक आणि पत्रकार शब्बीर पठाण यांना याबाबत माहिती दिली। पाकिट काही रोख रक्कम, 2 ATM कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक छोटीशी डायरी होती। त्या डायरीमध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावरून 5 ते 6 जणांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कोणीही फोन उचलला नाही। यानंतर आधार कार्डवरील पत्ता तपासून पाहिला असता तलाव सांगे असा पत्ता आढळला। त्यानुसार पत्रकार शब्बीर पठाण यांनी सावंगी तलाव येथील पत्रकार तुकाराम राठोड यांच्याशी संपर्क साधला आणि हकीकत सांगितले। त्यांनी गावातील किशोर झोरे यांना माहिती दिली। किशोर झोरे यांनी विकी शिवाजी मेंढरे यांना त्यांच्या हरवलेल्या पाकिटबद्दल कळवले। यानंतर विकी मेंढरे यांना चंदनझिरा पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं। सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारियो स्टॉक दादा, हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे आणि अभिजित सर यांच्या हस्ते सदरील पाकिट विकी मेंढरे यांना सुपूर्द करण्यात आले। पाकिटमध्ये असलेले 5 ते 6 हजार रुपये रोख रक्कम आणि इतर कागदपत्रे जसेच्या तसे असल्याचे मेंढरे यांनी सांगितलं। यावेळी चंदनझिरा पोलिसांच्या वतीने ऑटो चालक इरफान अंकल यांचे विशेष कौतुक करण्यात आलं। इरफान अंकल हे ऑटो चालवून आपला उदरनिर्वाह करतात, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याचं कामही करतात। सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून रोजा आणि समाजातील इबादत सुरू असूनही कोणताही लोभ न ठेवता त्यांनी तात्काळ पाकिट परत करण्यासाठी प्रयत्न केला। त्यांच्या या प्रामाणिक वर्तनामुळे चंदनझिरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे। इरफान भाई यांच्या या कृतीमुळे आजही समाजात प्रामाणिकपणा आणि माणुसकी जिवंत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। आज चंदनझिरा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। आमचे मित्र इरफान भाई हे जे रिक्षा चालवतात यांना एका माणसाचं पाकिट सापडलं। त्याचं नाव विलास मेंढरे असं असून त्याचं पाकिट पडल्यानंतर त्यांनी त्याला आवाज दिला, परंतु तो थांबला नाही आणि त्यांनी नंतर ते पाकिट उचलून आमच्याकडे आले। त्यांनी आमचे मित्र शब्बीर पठाण यांना ही हकीकत सांगितली आणि आम्ही असं ठरवलं की हे समोर सदरील माणसाला आपण फोन करून पोलीस स्टेशनमध्ये बोलू आणि साहेबांच्या समक्ष त्याला त्याचं पर्स देऊ। या पद्धतीनं आम्ही त्या व्यक्तीला फोन केला। त्याचा फोन लागला नाही तरी आमचे मित्र शब्बीर पठाण यांनी तेथील पत्रकाराला सांगितले। पत्रकाराला फोन लावला, त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिली आणि त्याचे पैसे जवळपास 5 ते 7 हजार रुपये, 2 ATM कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, एक छोटी डायरी असं सर्व साहित्य साहेबांच्या हस्ते आम्ही विलास मेंढरे याला परत केलेलं आहे। आजही आपण बघतो की सध्या सगळीकडे परिस्थिती हिंदू मुस्लिम म्हणून चाललेली आहे, परंतु आजही हिंदू मुस्लिम असं काही नाही। हे काही ठराविक लोक असतात जे अशा प्रकारच्या अफवा पसरवतात आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात, परंतु इरफान भाई मुस्लिम समाजाचे असून आणि मेंढरे हा मराठी समाजाचा असून त्यांनी प्रामाणिकपणे त्याचं हे पर्स या ठिकाणी परत केलेलं आहे। तरी मी तसा तो दवाखान्यामध्ये आलेला होता, अशा परिस्थितीत त्याला त्याचं पर्स परत केलं आणि आजही हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचं काही नसून आजही सौख्य आणि एकतेचा संदेश इरफान भाई आणि मेंढरे यांनी या ठिकाणी दिलेला आहे। धन्यवाद। शेख फारूक, टेलर, समाजसेवक, चंदनझिरा, जालना।